पेंटरने कलर काम करत असताना माधुरीला तिच्या बेडरूममध्ये कपडे नसताना बघितलं. माधुरीला तर त्याने त्याच्या रंगात पूर्ण रंगून टाकलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माधुरी तिच्या नवऱ्याला वेगळं राहायचं बोलत होती. तिला तिच्या सासू सासरेसोबत राहायचं नव्हतं. माधुरीच्या लग्नाला फक्त 6च महिने झाले होते आणि ती नवऱ्याला वेगळं राहायचं बोलत होती. तिचा नवरा मोठा व्यापारी होता. दिवसभर तो त्याच्या कामात बाहेर असायचा आणि रात्री घरी आला तर माधुरी त्याला रोज बोलायची, आपण दोघे नवीन घरामध्ये जाऊ राहायला. तिचा नवरा म्हणाला, बरं जाऊ आपण. नवीन घराचं बांधकाम नुकतंच झालं होतं आणि माधुरी नवऱ्याला घेऊन नवीन घरात आली. अजून घराला कलर पण दिला नव्हता. माधुरीच्या नवऱ्याने एक पेंटर बघितला आणि त्याला घराचं कलरचं काम दिलं. पेंटर एकटाच होता. तो आता त्याचं काम करण्यासाठी येऊ लागला. माधुरी घरामध्ये एकटीच होती. ती आणि तिचा नवरा दोघेच नवीन घरामध्ये राहायला आले होते. त्यामुळे माधुरीला आता हवं तसं वागता येत होतं. ती नवीन घरात आल्यापासून तिला तिच्या मनाप्रमाणे वागता येत होतं. ती हवे तसे कपडे घालत होती. ती आता घरामध्ये खूप छोटे छोटे कपडे घालून फिरायची. पेंटर कलर कामासाठी आल्यावर ती पेंटर समोर पण छोटे कपडे घालून यायची. पेंटर त्याचं काम करत होता आणि माधुरी त्याच्याजवळ आली आणि पेंटरला म्हणाली, मी माझ्या बेडरूममध्ये आहे, तुम्हाला काही लागलं तर आवाज द्या. माधुरी तिच्या बेडरूममध्ये गेली आणि तिने तिच्या अंगावर तर काहीच ठेवलं नव्हतं. उन्हाळ्याचे दिवस होते. तिला खूप गरमत होतं. त्यामुळे तिने अंगावर एक कपडा पण ठेवला नाही आणि ती बेडवर तशीच. ती दरवाजा बंद करायला विसरली होती. तिला तशीच झोप लागली. थोड्या वेळाने पेंटर तिथे आला आणि त्याने माधुरीला बघितलं. माधुरीला तो दरवाज्यामध्ये उभा राहून बघू लागला आणि तो पण तिथे उभा राहून कलर काम सोडून दुसरंच काम सुरू होतं. तो दरवाजाजवळ होता, अगदी माधुरीच्या बेडसमोर, आणि त्याचा हात तर. माधुरीला अचानक जाग आली आणि तिने समोर बघितलं की पेंटर समोर उभा आणि त्याचा हात आणि त्याचा राजा. माधुरी पेंटरला म्हणाली, पेंटर तुम्ही हे काय? पेंटर माधुरीला म्हणाला, तुम्हाला बघून मला. माधुरीला आता आठवलं की तिच्या अंगावर काही नाही. तिने पेंटरला बाहेर जायला सांगितलं, पण पेंटर काही तिथून जात नव्हता. माधुरीने राजा बघितला आणि तिला पण काही झालं होतं. पेंटर आता माधुरीजवळ गेला आणि तिच्या बेडवर. माधुरीने पण तिला पेंटरच्या स्वाधीन केलं होतं. त्यानंतर पेंटरचं कलर काम जवळपास महिनाभर चाललं होतं, कारण कलर काम कमी आणि पेंटर दुसरंच काम जास्त करत होता. माधुरीला तर त्याने त्याच्या रंगात पूर्ण रंगून टाकलं होतं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.